नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जिनेस अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या कंबाईन तसेच राज्यसेवासाठी महत्त्वाचे असे ॲप्स आणि पोर्टल्स बघणार आहोत. आपण चालू घडामोडीची करंट अफेअर्सची सिरीज चालू केलेली आहे, ती तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी असेल किंवा तुम्ही वाचलं नसेल तरी तुम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये ते तिथे करंट अफेअर तुमचं कव्हर होईल. तर त्याचप्रमाणे आपण ॲप्स आणि पोर्टल्स बघूयात आज, कारण बहुतेकदा प्रश्न हे 2-3 तरी प्रश्न हे ॲप्स आणि पोर्टल्सवर विचारले जातात. सी पोर्टल असेल, पेन्सिल असेल, स्वयंसारखे पोर्टल असतील, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण इतरही काही पोर्टल जे आहेत यावर्षी न्यूजमध्ये आहेत 2019 आणि 20च्या, तर त्यामुळे येणाऱ्या राज्यसेवासाठी आणि कंबाईनसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असे ॲप्स आणि पोर्टल्स आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर चला आपण डायरेक्टली लेसनला सुरू करूयात. तर पहिला भोंगा पोर्टल आहे, विशेष असं महत्त्वाचं नाही ते, तरी आपण बघून घेऊयात. तर भोंगा पोर्टल काय सांगतं, तर इंटरनेट जोडणीशिवाय शहरातील आसपासच्या लोकांच्या वापरकर्त्यांना जोडण्यासाठी आहे. ज्याच्याकडे इंटरनेट किंवा मोबाईल नसेल तर आजूबाजूच्या भोंगा म्हणजे ते नावातच आहे, ते भोंगा पुकारल्यासारखं भोंग्यामध्ये, तर ते आजूबाजूला कोण राहते आपल्या, तर ह्याची माहिती जाणून घेण्यासाठी ह्या भोंगा पोर्टलचा वापर केला जाऊ शकतो. नंतर आहे माय सर्कल. माय सर्कलमध्ये काय करता जातं, कोणतीही भीतीदायक परिस्थिती किंवा समस्या उद्भवल्यास महिलांना मदत करण्यासाठी हे माय सर्कल हे एअरटेल आणि फिकी यांच्याद्वारे तयार केलेलं आहे. म्हणजे कोणती भीतीदायक परिस्थिती असेल, एखादी अंधार वगैरे असेल, रात्रीच्या काही समस्या उद्भवल्या असेल महिलांना, तर त्या काळी त्यांना मदत करण्यासाठी हे माय सर्कल पोर्टल डेव्हलप केलेलं आहे भारती एअरटेल आणि फिक्कीद्वारे. त्याचा उद्देशच बहुतेकदा विचारला जातो, त्याच्यामुळे तुम्ही ह्या उद्देशावर थोडंसं लक्ष ठेवा. माय सर्कल एक महत्त्वाचं आहे. नंतर आहे रुद्र. हे भारतीय लष्कराकडून रुद्र कशासाठी डेव्हलप केलेलं आहे, तर सेवानिवृत्त अधिकारी जे आहेत ते त्यांचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी. जर एखादा मिलिटरी ऑफिसर असेल, आर्मी मॅन असेल, तो रिटायर झाल्यानंतर त्याची आपल्याला डिटेल एक माहिती असावी, रेकॉर्ड असावा त्याचा, तर त्यासाठी हे रुद्र भारतीय लष्कराकडून विकसित केले गेलेलं आहे. नंतर पेन्सिल पोर्टल आहे, बऱ्यापैकी न्यूजमध्ये असते, महत्त्वाचं आहे आणि विचारण्याचे चान्सेस आहेत. तसे कामगार आणि रोजगार मंत्रालय याद्वारे हे तयार केले गेलेलं आहे. आणि याचा उद्देश काय, तर आता त्याचा फुल फॉर्म बघूयात आपण. प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट फॉर नो चाइल्ड लेबर. प्लॅटफॉर्म फॉर इफेक्टिव्ह एन्फोर्समेंट ऑफ नो चाइल्ड लेबर, ह्याचा सगळा उद्देश आहे त्याचा. चाइल्ड लेबरला इथं दूर करण्यासाठी किंवा चाइल्ड लेबर होऊ नये त्यासाठी आपण हा पेन्सिल पोर्टल चालू केलेला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून बालमजुरीबाबत ऑनलाईन तक्रारी कुणीही दाखल करू शकतात आणि पुढील कार्यवाहीसाठी यंत्रणा आपोआप संबंधित नोडल अधिकाऱ्यास तक्रार देते. मग काय, तर हे नो चाइल्ड लेबरसाठी हे पेन्सिल पोर्टल आहे, कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे चालू केलेलं आहे. केअर फॉर यू हे IIT खरगपूर याद्वारे विकसित केले गेलेलं वृद्धांची काळजी घेण्यासाठी हे पोर्टल तयार केले गेलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्याला मला वाटत असेल की मी अजून काही वृद्धांची काळजी घेऊ शकतो, तर अशा लोकांनी आणि ज्यांना काळजी घेणार कोणीतरी पाहिजे, तर यांना जोडण्यासाठी एक केअर फॉर यू हे IIT खरगपूर यांच्याद्वारे तयार केले गेलेलं पोर्टल आहे. नंतर आहे भारत क्राफ्ट पोर्टल. हे मिनिस्ट्री ऑफ स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्रीज एंटरप्राइजेस, तर हे MSME मंत्रालयाद्वारे तयार केले गेलेलं आहे. तर हे भारत क्राफ्ट काय, तर ई कॉमर्स मार्केटिंग व्यासपीठाची देशी आवृत्ती आहे ती. ई मार्केटिंगसाठी ते ई कॉमर्स मार्केटिंग हे अलिबाबा आणि ॲमेझॉनसारखे ई कॉमर्स पोर्टलसारखे आहे. मसला ॲमेझॉन कसं आपल्याला सर्व सुविधा प्रोव्हाइड करतं, काय आपण खरेदी करू शकतो ॲमेझॉनवरून, तर त्याच काइंड ऑफमध्ये हे भारत क्राफ्ट पोर्टल तयार केलेलं आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या योजना आपलं सुविधा याद्वारे प्रोव्हाइड केल्या जातील MSME मंत्रालयाअंतर्गत. नंतर आहे DG कॉप. आता कॉप म्हणजेच काय, तर हे ॲप्लिकेशन चेन्नई पोलिसांनी सुरू केलेलं आहे. विशेष महत्त्वाचं नाही, तर कॉप त्याच्यामध्ये आहे, तर थोडंसं डिजिटाईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे चेन्नई पोलिसांकडून, DG कॉप. नंतर आहे पोलीस EI. तर पोलीस EI कशासाठी आहे, तर वाहतूक उल्लंघनाबाबत पोलिसांना कळवावे या उद्देशाने हे ॲप्लिकेशन कोइंबतूर शहर इथं तयार केलं गेलेलं आहे. ते विशेष असं काही नाही त्याच्यामध्ये. नंतर आहे जनधनरक्षक. आता जनधनरक्षक म्हणजेच काय, तर जे आपले हे आहे सरकारच्या वित्त समावेशनाचा भाग म्हणून जनतेला आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे, आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठी. नंतर आहे फोकल पोर्टल कशासाठी आहे, तर भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण याद्वारे तयार केलेले आहे फोकल. तर मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची उपलब्धता तात्काळ समजावी, म्हणजे जहाज उपलब्ध आहे किंवा नाही, तर ह्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची उपलब्धता तात्काळ समजावी यासाठी हे भारतीय अंतर्गत याद्वारे तयार केले गेलेलं आहे. ते म्हणजे जहाज उपलब्ध आहे की नाही यासाठीचे एक फोकल पोर्टल तयार केले गेले आहे. नंतर दुसरं पोर्टल आहे आय हरियाली पंजाब सरकारकडून तयार केलेलं हरित आणि स्वच्छ पंजाबमध्ये लोकांना सामावून घेणे. तर थोडंसे ग्रीन ह्याच्यावर पंजाबवर त्यांनी फोकस केलेलं आहे आय हरियालीमध्ये. एखाद्या पोर्टलचा समजा तुम्हाला उद्देश माहीत नसेल किंवा वाचण्यातच आलं नसेल, असं थोडंसं शब्दाला डिकोड केलं ना, तर बऱ्यापैकी प्रश्न तिथं तुमचा कव्हर होतो किंवा टोटली सॉल्वही होतो. थोडंसं शब्दावर फोकस करायचा आला, आय हरियाली, तर हरियालीहून त्याच्यावर समजत जातं ग्रीन थोडंसं किंवा पोल्युशन फ्री असं पंजाब तयार करायचं त्यांना. नंतर आहे उमंग कशासाठी आहे, EPFOद्वारे तयार केलेलं आहे, एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. तर उमंग काय करतं, ते पेन्शनधारकांना त्यांचे पासबुक या ॲपद्वारे पाहता येते.
तर या डायरेक्ट उमंगद्वारे तुम्ही पेन्शनधारक जे आहेत तर त्यांना आपलं पासबुक बघता येणार आहे. EPF तयार केलेलं आहे. तर ई सौभाग्य सॉरी ई सौभाग्य कशासाठी आहे, तर ई गव्हर्नन्ससाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. तर ते पायाभूत सुविधा यातून उपलब्ध करून देणार आहेत गव्हर्नन्ससाठी. नंतर आहे उत्तम. आता कोणी तयार केलेले, नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर NIC. जवळपास सर्वच गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली काय असेल तर त्याच्यामध्ये NICचा सहभाग असतोच. तर ते NICने तयार केलेलं आहे ई सौभाग्य. उत्तम पोर्टल आहे दुसरं. ते कशासाठी आहे, तर कोळशाच्या दर्जाचे नियमन करण्यासाठी कोळसा मंत्रालयाद्वारे तयार केलेलं आहे. कोळशाचा दर्जा कोणता आहे तर त्या दर्जाचं नियंत्रण करण्यासाठी या उत्तम पोर्टल तयार केलेली आहे. पेन्सिल पोर्टल आपण मागच बघितलं, ते नो चाइल्ड लेबरसाठी आहे. नंतर शगुन पोर्टल. आता शगुन शालेय गुणवत्ता. तर या शगुन त्याचं तयार झालेलं आहे, शालेय प्लस गुणवत्ता. तर शगुन तयार झाले, तर शाळा प्लस गुणवत्ता. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेची देखरेख करणे. तर सरकारी शाळा ज्या आहेत तर त्याच्यामध्ये गुणवत्तेची देखरेख करण्यासाठी हे शगुन पोर्टल तयार केले गेलेलं आहे. नंतर आहे निवेश बंधू पोर्टल. निवेश बंधू. आता निवेश बंधू म्हणजेच काय, तर गुंतवणूकदार सुविधा पोर्टल. ज्यांना इन्व्हेस्ट करायचं असेल आपल्या एखाद्या कंपनीमध्ये कशामध्ये, तर त्यांच्यासाठी हे निवेश बंधू पोर्टल आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी सहाय्य करण्यासाठी हे सुरुवात करतं तिथं. म्हणजे कुठं तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे किंवा काय चालू आहे सध्या मार्केटमध्ये, तर याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला इथे बेसिक आढावा ते तुम्हाला तिथं निवेश बंधू पोर्टल. नंतर आहे दीक्षा पोर्टल. दीक्षा पोर्टल काय, तर शिक्षकांना स्वतःला प्रशिक्षण आणि शिक्षक समुदायाशी कनेक्ट राहण्यासाठी डिजिटल मंच प्रदान केलेला आहे दीक्षा पोर्टलने. म्हणजे हे शिक्षकांसाठी स्वतःला अपडेट राहणे, प्रशिक्षित करणे आणि आपल्या शिक्षक समुदायाशी कनेक्ट राहण्यासाठी हे दीक्षा पोर्टल आहे. नंतर आहे ताम्र. हे खाणकामासाठी पारदर्शक वैधानिक मंजुरी सुनिश्चित करण्यासाठी आहे. आता एखादी खाणीचं काम करायचं असेल तर त्यासाठी काही मंजुरी लागते त्याला, केंद्र सरकारद्वारा असेल किंवा राज्य सरकार असेल तर त्यांच्याकडून मंजुरी घेण्यासाठी ही वैधानिक मंजुरी सुनिश्चित करण्यासाठी ताम्र पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. नंतर आहे सौभाग्य. हे घरगुती विद्युतीकरण प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठीचा मंच आहे. तो सौभाग्य जी स्कीम आहे इलेक्ट्रिफिकेशनबद्दल, तर त्यावर त्या विद्युतीकरणावर लक्ष ठेवण्यासाठीचा मंच आहे सौभाग्य. नंतर समाधान जे आहे तर ते MSMEचे डिलेड पेमेंट जे असतात. समजा MSMEनं आज एखादा व्यवहार केला आणि समजा बाहेर एक्सपोर्ट वगैरे केलं, तर त्याला समजा पेमेंट मिळालं नाही, तर त्यांना त्या पेमेंटची शाश्वती दिली जाते. तर ती शाश्वतीबद्दल जे काही क्रायटेरिया असतील बेसिक किंवा जे काही इन्फॉर्मेशन असेल किंवा पाठिंबा असेल सरकारचा त्यांना, तर ते समाधान पोर्टल अंतर्गत ते चालवलं होतं सर्व. समाधान MSME डिलेड पेमेंट, त्यांचे पेमेंट टाईमवर न झाले तर त्यांना एक समाधान पुरवलं जातं त्यातून. नंतर आहे संबंध कशासाठी आहे, तर MSME कडून खरेदीच्या अंमलबजावणीची देखरेख करण्यासाठी असते. ते MSME कडून खरेदीच्या अंमलबजावणीची देखरेख करण्यासाठी हे संबंध पोर्टल आहे. नंतर पुढचं पोर्टल बघू, सहुलत काय आहे, तर हे जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील निवडणुकीसाठी ज्येष्ठ मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले होते. विशेष असं काही नाही त्याच्यामध्ये, तर एकदा वाचून घेऊ ते. राजौरी जिल्ह्यातील ते ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी हे प्रोत्साहित करण्यासाठी सहुलत हे पोर्टल तयार केलं होतं किंवा ॲप तयार केलं गेलं होतं. नंतर वीर परिवार कशासाठी, तर CRPFच्या ज्या 54व्या शौर्यदिनी राष्ट्रपती कोविंद यांनी वीर परिवार हे ॲप्लिकेशनचे अनावरण केलं होतं. तर याचा उद्देश काय होता, तर सेवारत असताना शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबियांसाठी ही ॲप्लिकेशन आहे. म्हणजे CRPFमध्ये जर असताना तुमचं आपला जवान एखादा शहीद झाला, तर त्या शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी काही हे ॲप्लिकेशन आहे. मग त्याच्यासाठी मदत असेल, काही फायनान्शियल सपोर्ट किंवा इमोशनल सपोर्ट, काही अजून आपण त्यासाठी काही करू शकत असू, तर ते वीर परिवार अंतर्गत आपण त्यांना मदत करू शकतो. नंतर माय सर्कल आपण बघितलं मागच, ते महिलांना ह्याच्यासाठी भीतीदायक परिस्थितीमध्ये त्यांना मदत करण्यासाठी हे तयार केलेलं आहे. नंतर दामिनी आता हे वेगळं दामिनी आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभाग ह्याद्वारे तयार केलं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तर ही दामिनी काय करत आहे, तर अतिवृष्टी, उष्णतेची लाट, वादळ, थंडीचा कडाका याबाबत हे हवामानाशी निगडीत सर्व अपडेट नागरिकांना मोबाईलद्वारे प्रोव्हाइड केले जातात दामिनी ॲपद्वारे. तर हे भारतीय हवामानशास्त्र यानुसार कळालं तरी आपल्याला कळून जाईल पुढचा काय उद्देश आहे त्याचा. तर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन्स होणार असतील, अतिवृष्टी वगैरे, तर त्याची माहिती ही ॲप्लिकेशनद्वारे प्रोव्हाइड केली जाते दामिनीद्वारे. नंतर शिक्षा सेतू, ह्या हरियाणा सरकारद्वारे तयार केलेला राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे हरियाणा सरकारने तयार केले गेलेले ॲप आहे, राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी. पॉवर बॅट कशासाठी आहे, तर खेळाडूच्या कामगिरीची वास्तविक माहिती प्रदान करणे. एखादा खेळाडू आहे तर त्याची वास्तविक माहिती प्रोव्हाइड करण्यासाठी हे तयार केले गेलेले ॲप आहे. अनिल कुंबळेच्या स्पेक्टॉकॉम टेक्नॉलॉजीचे ॲप आहे. तर खेळाडूची कामगिरीची वास्तविक माहिती प्रदान करते पॉवर बॅट. नंतर आहे ई मित्र काय करतं आहे, महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना पूरक म्हणून सुरुवात करते. ई मित्र महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना पूरक म्हणून सुरुवात. नंतर पैसा
पैसा काय करतात, केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका मोहिमेअंतर्गत पैसा पोर्टल सुरू केलेलं आहे. ही जी अंत्योदय योजना जी आहे तर त्या योजनेअंतर्गत पैसा पोर्टल सुरू केलं गेलेलं आहे. हे काय करतात तर कर्जाच्या जलद प्रक्रियेसाठी मध्यवर्ती इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे. तर आपण कर्जासाठी काही मागणी केली असेल तर त्या कर्जासाठी हे एक जलद प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यातून लवकरात लवकर प्रक्रिया केल्या जातात आणि आपल्याला कर्ज पुरवठा केला जातो. त्याचा फुल फॉर्म जो आहे तर पोर्टल फॉर अफोर्डेबल क्रेडिट अँड इंटरेस्ट सबव्हेन्शन ॲक्सेशन. काय तर एक कर्जाच्या जलद प्रक्रियेसाठी आहे. कर्जाच्या जलद प्रक्रियेसाठी पैसा पोर्टल आहे. तर हे पैशावरून मी लक्षात ठेवू शकतो तुम्ही. कर्जासाठी पैसा पोर्टल आहे आणि हे दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत सुरू केलेलं आहे. नंतर आहे रेल सहयोग. कंपन्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी असते तर त्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे रेल सहयोग आहे. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तर आपल्या ह्याच्या उत्पन्नाच्या 2% जवळपास आपल्याला ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये समजा एखाद्या रेल्वे स्थानकावर पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं असेल किंवा अजून कुठल्याही ज्या समाजासाठी काही फायदेशीर ठरतील अशा सुविधा आपल्याला ह्या 2% आपला इन्कम त्याच्यावर खर्च करावा लागतो. तर त्या CSR अंतर्गत त्या रेल्वे स्थानकावर आवश्यक सुविधा देण्यासाठी हे रेल सहयोग आहे. तुम्ही रेल्वेला याद्वारे सहयोग करू शकता किंवा मदत करू शकता. नंतर आहे ई-सहज. ई-सहज काय करत आहे तर विशिष्ट संवेदनशील क्षेत्रामध्ये व्यवसाय स्थापित करण्यासाठी व्यक्ती आणि खाजगी कंपन्यांना सुरक्षा मंजुरी मिळवण्यासाठी हे व्यासपीठ आहे. ई-सहज. सहज म्हणजे काहीतरी त्यांना एखादा व्यवसाय वगैरे तयार करायचा असेल आणि काही त्यांना त्रुटी येत असतील किंवा काही सुरक्षा हवी असेल तर ती सुरक्षा याद्वारे प्रोव्हाइड केली जाते ई-सहजद्वारे. नंतर आहे नेवा. नेवा काय आहे तर ती नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन येते. राज्य विधानमंडळाच्या आचरणात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जबाबदारी आणण्यासाठी जे राज्यांचे विधानसभा किंवा विधान परिषद असतील तर त्यांच्यामध्ये हे पारदर्शकता वगैरे आणण्यासाठी हे नेवा ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन. नंतर दुसरं आहे निर्यात मित्र. देशातील निर्यातदार आणि आयातदार यांच्या सोयीसाठी आहे. समजा काही क्लिअरन्स असतील किंवा काही मिनिस्ट्रीकडून आपल्याला काही हवं असेल ॲप्लिकेशन वगैरे तर ते निर्यात मित्र अंतर्गत तुम्ही ते मिळवू शकता. निर्यातदार आणि आयातदार जे आहेत तर त्यांच्या सोयीसाठी हे निर्यात मित्र ॲप तयार केले गेलेलं आहे. नंतर आहे गो व्हॉट्स दॅट. गो व्हॉट्स दॅट कशासाठी आहे, देशातील पहिले मोबाईल पर्यटन मार्गदर्शक आहे. समजा फिरायला चाललो आपण कुठं तर पर्यटनासाठी चाललो कोणी आलं बाहेरचं तर त्यांना हे मार्गदर्शन करणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशन आहे. पर्यटन स्थळे असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर तेथील ऐतिहासिक व इतर माहिती त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. समजा मी आज लाल किल्ला बघायला गेलो तर लाल किल्ल्यामध्ये तिथं QR कोड लावलेला असेल, आपण तो स्कॅन केला तर तिथली पूर्ण माहिती त्या लाल किल्ल्याबद्दल असेल तर आपल्याला तिथं गो व्हॉट्स दॅट तर या अंतर्गत प्रोव्हाइड केली जाईल. नंतर आहे आपूर्ती. आपूर्ती कशासाठी आहे, भारतीय रेल्वेची ई खरेदी व्यवस्था आहे म्हणून भूमिका निभावण्याची विकसित केलेली आहे आपूर्ती. म्हणजे काही खरेदी करायचं असेल भारतीय रेल्वेसाठी तर ही ई खरेदीसाठी तयार केलं गेलेलं आहे भारतीय रेल्वेकडे. नंतर पुढचा आहे रेल कुंभ सेवा. रेल कुंभ सेवा उत्तर मध्य रेल्वेद्वारे प्रयागराज शहरातील कुंभमेळ्यातील उपस्थितांना दिशादर्शन करण्यासाठी आहे. ते एवढं काही महत्त्वाचं नाही. रेल कुंभ सेवा म्हणजेच काय तर जे कोणी कुंभमेळ्यासाठी येणार होते ते प्रयागराज येथे तर त्यांना हे दिशादर्शनासाठी कुठं जायचं आहे काय करायचं आहे तर हे रेल कुंभ सेवा त्यावेळी तयार केलं होतं. नंतर आहे रोशनी. IIT रोपरद्वारे तयार केलेलं आहे. अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यासाठी मदत करते रोशनी. आणि दुसरं जे मनी ॲप पण आहे RBIद्वारे तयार केलेलं ते बहुतेकदा येईल समोर ते मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर ते अंध व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी हे रोशनी कोणी केले तर IIT रोपरमधील अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यासाठी हे मदत करतं रोशनी. एक प्रकारे त्यांना रोशनी देते ते. तर ई औषधी दुसरं पोर्टल आहे ई औषधी. तर आयुष मंत्रालयाअंतर्गत आता हे आयुष जे आहे तर ते आयुष काय आहे तर आता बघा त्याचा फुल फॉर्म असा असतो AAYUSH. तर आयुष सगळे यातले नाव आहेत आयुर्वेद, सिद्ध, युनानी, होमिओपॅथी औषधी संबंधित बाबींच्या ऑनलाईन परवानगीसाठी आहे. ई औषधी काय तर ते या सर्वांच्या ऑनलाईन औषधांच्या परवानगीसाठी आहे म्हणजे लायसन्सिंगसाठी हे आयुष मंत्रालयाद्वारे तयार केलेले ॲप आहे ई औषधी. नंतर लेडीज काय आहे तर लेडीज भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण याद्वारे तयार केले गेलेलं आहे लेडीज. आणि कशासाठी येते ते राष्ट्रीय जलमार्गाच्या खोलीवरील वास्तविक माहितीसाठी. समजा एखादं जहाज येणार आहे तिकडून आणि ह्या जहाजाला समोर समजा इथं खाली त्याचा हे आहे तर समोर खोली किती आहे पाण्याची, जहाज कदाचित इथं एखादा हे असेल खडक वगैरे असेल तर त्याला धडकून ते तुटू नये तर एक प्रकारे त्यांना माहिती देण्यासाठी खोली किती आहे समोर तर त्या खोलीसाठी हे लेडीज तयार केलं गेलेलं आहे LADIS. नंतर आहे न्यायबंधू. कायदा व न्याय मंत्रालयाद्वारे जे सराव करणारे वकील जे आहेत तर सराव करणाऱ्या वकिलांना आणि नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना जोडण्यासाठी हे न्यायबंधू ॲप तयार केलेले आहे. सराव करणाऱ्या वकिलांना आणि नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना याद्वारे अजून दुसरी माहिती जी आहे न्यायबंधूद्वारे
तर ते असंही पण आहे की एखाद्याला समजा फ्रीमध्ये काही करू इच्छितो असेल तो आणि एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला तो फ्रीमध्ये सर्व्हिसही देऊ शकतो. ही सुविधासुद्धा म्हणजे वकिलीची सर्व्हिस ते न्यायबंधूद्वारे पुरवली जाते. नंतर आहे सफर. सफर काय तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने तयार केलेले आहे सफर. रस्त्यावर वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्येचे आकलन करणे. रस्त्यावरून वाहतूक करताना काही ॲक्सिडेंट सारखे असतील किंवा काही टर्न वगैरे असेल, काही असे भेडसावणारे प्रॉब्लेम असतील किंवा समस्या असतील तर त्यांना हे आकलन करून देण्यासाठी त्यांना हे सफर ॲप आहे. नंतर पुढचं ॲप आहे रेलदृष्टी. रेल्वे मंत्रालयाद्वारे पारदर्शकतेला चालना देण्यासाठी प्रवाशांसाठी सुरुवात केली गेलेली आहे रेलदृष्टी. म्हणजे कुठं काही करप्शन वगैरे होऊ नये, पारदर्शक असावा सगळा व्यवहार, तर त्यासाठी रेलदृष्टी तयार केली गेलेली आहे. नंतर खेलो इंडिया हे ॲप देशातील क्रीडा सुविधा शोधणे, त्याची उपलब्धता, खेळाचे नियम आणि वापरकर्त्यांची फिटनेस पातळी तपासणे यासाठी हे तयार केलेलं आहे खेलो इंडिया. तर खेळासंबंधित असणार आहे. तर क्रीडा सुविधा कोणत्या आहेत वगैरे बेसिक माहिती यातून पुरवली जाते. नंतर आहे श्रेयस पोर्टल. HRD मंत्रालयाद्वारे तयार केले गेलेलं आहे. याचा फुल फॉर्म जर बघितला आपण, स्कीम फॉर हायर एज्युकेशन यूथ इन अप्रेंटिस अँड स्किल्स. तर जे ह्याचा उद्देश काय आहे तर हे सामान्य पदवीधर जे आहेत, समजा BA BCom सारख्या पदवी आहेत, BSc असेल, तर त्या अशा लोकांना उद्योग प्रशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात इथं. जे नॉन टेक्निकल असतील तर सामान्य पदवीधर जे असतील तर त्यांना इथं प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. हे श्रेयस पोर्टल अंतर्गत जे HRD मंत्रालयाअंतर्गत चालवलं जातं. नंतर आहे बंगलार शिक्षा. हे थोडंसं श्रेयसचा फुल फॉर्मही लक्षात ठेवा मित्रांनो. इथं स्कीम फॉर हायर एज्युकेशन अशा नावाची एक स्कीमसुद्धा आहे. स्कीम फॉर हायर एज्युकेशन यूथ इन अप्रेंटिस अँड स्किल्स. नंतर आहे बंगलार शिक्षा. पश्चिम बंगालद्वारे सरकारद्वारे तयार केले गेलेलं राज्य संचालित आणि अनुदानित शाळांची वास्तविक माहिती प्रदान करते. म्हणजे कुठली शाळा कुठं आहे, काय स्टेटस आहे त्या शाळेचं, तर ते बंगलार शिक्षा अंतर्गत पश्चिम बंगाल सरकारद्वारे तयार केले गेलेलं पोर्टल आहे. नंतर दुसरं आहे ई-औषधी. आपण जे मागे बघितलं हे बघितलं आपण, न्यायबंधू बघितला, सफर बघितला, खेलो इंडिया पण बघितला आपण, सॉरी रिपीट झालं जवळपास. ई धरती जे आहे तर ई धरती हे रूपांतर, प्रतिस्थापना आणि उत्परिवर्तन हे तिन्ही मॉडेल तयार केलं जातं. ई धरती म्हणजे काय, लँड संबंधित आहे. नंतर शिक्षावाणी जे आहे तर शिक्षावाणी हे CBSE द्वारे तयार केले गेलेलं विद्यार्थ्यांना आणि पालकांना संपूर्णपणे माहिती वेळेवर प्रदान करणारं हे शिक्षावाणी ॲप आहे. नंतर PWD आणि C-Vigil सोबत ह्यासोबतच निवडणूक आयोगानं जारी केलं होतं निवडणुकीच्या वेळेस. PWD म्हणजे काय तर पर्सन्स विथ डिसेबिलिटी, तर त्यांना मतदान सुलभ करणे आणि अपंग व्यक्तीसाठी हे तयार करण्यात आलेलं पोर्टल होतं, ॲप होतं. आणि यासोबतच C-Vigil जे एक होतं तर C-Vigilचा उद्देश काय होता, समजा आता हे लागलेले आहे काय म्हणतात त्याला, आचारसंहिता लागलेली आहे, तर आचारसंहितेचा कोणी भंग जर केला तर आपण त्या पोर्टलद्वारे, त्या ॲपद्वारे आपण ते निवडणूक आयोगाला कळवू शकत होतो. C-Vigil ॲप. आणि एक क्रमांकही जारी केला होता 1950, तर तो क्रमांकही लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी निवडणूक आयोगाने त्या निवडणूक असताना सुरू केल्या होत्या. नंतर पुढची न्यूज जी आहे शिक्षा सेतू ही हरियाणा सरकारने तयार केलेली राज्यातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे राज्यानं मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेले आपण मागे बघितलं आहे. सुरक्षा जे आहे तर ते अरुणाचल प्रदेश सरकारनं तयार केलेलं आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करणे. पूरजन्य परिस्थिती ज्या असतात तर बहुतेकदा अशा परिस्थितीला तिथल्या लोकांना सामोरं जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये सुरक्षा प्रोव्हाइड केली जाते ती या ॲपद्वारे. अरुणाचल प्रदेश सरकारनं तयार केलेलं आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी हे ॲप आहे. नंतर जे आहे कूल, हे केरळ सरकारद्वारे तयार केले गेलेलं, केरळ सरकारला शिक्षणात देशातील पहिले डिजिटल राज्य बनवण्याचा उद्देश ह्या ॲपद्वारे चालवला जातो. कूल, केरळ सरकारद्वारे देशातील शिक्षणातील पहिले डिजिटल राज्य, चांगला उद्देश आहे तो, पहिले डिजिटल राज्य बनवण्याचा. नंतर आहे निपुण काय, दिल्ली पोलिसांनी तयार केलेलं पोलिसांना प्रशिक्षणामध्ये ई शिक्षण देणे. म्हणजे बऱ्याचपैकी पोलिसांना आता इंटरनेट किंवा असल्या काही ई प्रक्रिया ज्या होतात तर त्या म्हणजे FIR असेल तर तो फाईल करता येत नाही, तर अशा ई शिक्षण दिलं जाणार आहे त्याबद्दल हे निपुण पोर्टल आहे. नंतर आहे इम्प्रेस, HRD मंत्रालयाद्वारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्याद्वारे उच्च शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक शास्त्रातील संशोधनास प्रोत्साहन देणे. सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे इम्प्रेस तयार केलेलं आहे. नंतर आहे स्पार्क हे आता HRD मंत्रालय शिक्षण मंत्रालय झालेलं आहे, थोडंसं तुम्ही हे करून ठेवा. स्पार्क जे आहे तर ते उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन वातावरण सुधारण्यासाठी हे स्पार्क तयार केलेलं आहे. उच्च शिक्षणामधील संशोधन वातावरण सुधारणे त्यासाठी स्पार्क आहे. आस्क दिशा जे आहे तर ते IRCTC, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, त्या IRCTCद्वारे हे चॅटबॉट तयार केलेलं आहे. तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काही असेल तुम्हाला, तर तुम्ही याद्वारे विचारू शकता. तिथे चॅटबॉट आहे तो, म्हणजे आपण त्यांच्यासोबत चॅटिंग करू शकतो. तर महामदत, तर महामदत कशासाठी येतं, महाराष्ट्र सरकारद्वारे तयार केलेलं आहे महामदत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाऊस, पिकांची स्थिती आणि भूजल पातळी यांचे एकत्रित विश्लेषण करणारे महाराष्ट्र राज्याचे ॲप आहे. समजा काय आहे तर पाऊस किती पडलेला आहे, पिकांची काय स्थिती आहे, भूजल पातळी काय आहे सध्या, तर ह्याद्वारे ही महामदतद्वारे ही माहिती प्रोव्हाइड केली जाते. महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. नंतर पुढचा आहे ई औषधी. ही स्लाईड बघितली आपण. तर डिजी वार्ता काय आहे? नागरिकांना विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देऊन वित्तीय समावेशन घडवून आणण्यासाठी ही डिजी वार्ता आहे. नंतर जनधन दर्शक आपण बघितलं, देशभरात संबंधित ठिकाणाच्या वित्तीय सेवा केंद्रांची माहिती पुरवण्यासाठी ही जनधन दर्शक आहे. म्हणजे कुठं मला एखादी बँक आहे का अवेलेबल किंवा पोस्ट पेमेंट बँक आहे का, तर ही लोकेट करण्यासाठी हे जनधन दर्शक हे ॲप तयार केलेलं आहे. परिवेश जे आहे तर ही सिंगल विंडो इन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी तयार केलेलं पोर्टल आहे. परिवेशचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवा. तर सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजेच काय, तर एखादा रूट लावायचा असेल किंवा एखादी कंपनी स्थापन करायची असेल आणि तिथं काही झाडं तोडावी लागत असतील किंवा दुसरा काही इन्व्हायरमेंटला डॅमेज होणार असेल, तर ह्याच्यासाठी तो क्लिअरन्स होण्यासाठी किंवा तिथून आपल्याला परवानगी घेण्यासाठी हे परिवेश ॲप तयार केले गेलेलं आहे. परिवेशचा फुल फॉर्म आहे प्रोएक्टिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह फॅसिलिटेशन बाय इंटरॅक्टिव्ह अँड व्हर्च्युअस इन्व्हायरमेंटल सिंगल विंडो क्लिअरन्स हब येते. सिंगल विंडो हब परिवेश. नंतर शोर नाही. आता शोर नाही काय, तर हिमाचल प्रदेश सरकारद्वारे अनावश्यक ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे शोर नाही, आवाज मत करू, असा एक उद्देश त्यातून समोर ठेवलेला आहे, अनावश्यक ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी. नंतर आहे फोकल पोर्टल काय करत आहे, तर कार्गो मालक आणि शिपर्स यांना जोडण्यासाठी. एखादा कार्गो मालक आहे, समजा आज केळीचा मालक आहे एखादा आणि त्याला एक्सपोर्ट करायचे आहे की कोणत्या मध्य आशिया किंवा दुसऱ्या सौदी अरेबियासारख्या कंट्रीमध्ये, तर ह्या कार्गो आणि यांना जोडण्यासाठी ही फोकल पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. नंतर आहे वेलनेस ऑफ वुमन. तर हे फिक्की आणि महिला संघटनाकडून तयार केलेलं आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेबद्दल जागृती. म्हणजे ज्या काही आपण गोष्टी प्रतिबंधित केल्या तर त्यामधून आपल्या बऱ्याचशा आरोग्याच्या आपण काळजी घेऊ शकतो. तर ह्या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा ज्या आहेत तर त्या ह्या अंतर्गत प्रोव्हाइड केल्या जातात. नंतर आहे ई अक्षरायन. त्या ई अक्षरायन कशासाठी आहे, तर डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे, ते स्कॅन केलेल्या कागदपत्रावरील माहिती एडिट करते. समजा एखादं डॉक्युमेंट असेल ते मी स्कॅन केलं, त्याच्यावर काही मजकूर लिहिलेला असेल तर स्कॅन केल्यानंतर आपण त्याला एडिटही करू शकतो. तर ह्यासाठीचे ई अक्षरायन तयार केलेलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत तयार केलेलं आहे. नंतर आहे खान प्रहरी. आता खान नावातूनच कळून जातं, कोळसा मंत्रालयाअंतर्गत अनाधिकृत खाणकामावर आळा घालण्यासाठी हे ॲप तयार केलेलं आहे, खान प्रहरी बघितलं आपण. नंतर आहे रियुनाईट ॲप आहे. नावात सर्व काय याच्या देशातील रियुनाईट म्हणजे काय, तर पुन्हा एकदा एकत्र करणे. तर देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढून त्यांच्या पालकांना ते सुखरूप पुरवणे किंवा हस्तगत करणे त्यांना, त्यासाठी रियुनाईट ॲप तयार केलेलं आहे, मुलांना शोधून काढण्यात उपयुक्त आहे ते. नंतर स्वयं जे आहे ते NCERTनं तयार केलेले आहे. स्वयं शालेय आणि उच्च शिक्षणासाठी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप तयार केलेलं आहे. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम या स्वयं अंतर्गत प्रोव्हाइड केले जातात. नंतर आहे प्राप्ती ॲप जे आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत वीज खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी, म्हणजे करप्शन टाळण्यासाठी आणि पारदर्शकता यावी त्यासाठी प्राप्ती ॲप तयार केलेलं आहे वीज खरेदीमध्ये. नंतर आहे सुखद यात्रा कशासाठी, तर महामार्ग वापरकर्त्यांसाठी हे सुखद यात्रा ॲप तयार केलेलं आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत तयार केलेलं आहे. नंतर आहे उद्यमसखी कशासाठी, तर महिला उद्योजकांसाठी हे उद्यमसखी ॲप मिनिस्ट्री ऑफ MSME अंतर्गत तयार केलेलं आहे. उद्यमसखी महिला उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी. नंतर आहे नारी कशासाठी आहे, तर महिला संबंधी शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी हे महिलांना, म्हणजे नारी जर पोर्टलवर गेलात आपण तर आपल्याला कळतं आपल्यासाठी महिलांसाठी कोणत्या योजना आहेत बाबा, आपण त्याचा कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो. तर त्यासाठी हे नारी पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. तर एवढंच मित्रांनो, थांबूयात आज. भरपूर पोर्टल बघितले. परत एकदा तुम्ही हा खूप छोट्या मिनिटांचा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे परत रिवाईज करत चला. 2 प्रश्न तरी नक्कीच तुमच्या हातून टॅकल होतीलच असा मला विश्वास आहे. तर थांबूयात मित्रांनो. थँक्यू सो मच.